आता पाहुयात बातम्या विस्तारानं। महत्त्वाची बातमी। आखाती देशांमधील वाढत्या तणावाचा आणि इराण-इस्रायल युद्धाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागलाय। आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयात विस्कळीत झाल्यानं गेल्या काही दिवसात खाद्यतेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। सध्या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये प्रति किलो 13 ते 15 रुपयांची वाढ पाहायला मिळते आणि त्यासोबतच सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दर कडाडले असून ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसतोय। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रदीप, अगदी बरोबर आहे। खरं तर इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम जो आहे तो बाजारपेठांवरती पाहायला मिळतो। आंतरराष्ट्रीय स्तरावरती आवक कमी झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूला गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे बाजारपेठांमध्ये जे खाद्य तेल जे आहे ते खरं तर महागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतो की डब्यामागे साधारणतः 100 रुपयांची वाढ जी आहे ती झालेली पाहायला मिळते। पुण्यातल्या MM नहार यांच्या दुकानामध्ये सध्या आपण आहोत। आपण त्यांना विचारणार आहोत की नक्की खाद्यपदार्थांची किमती ज्या आहेत नक्की का वाढतायत। तेलाच्या सध्या किमती वाढताना आपल्याला पाहायला मिळतात, नक्की त्याचं कारण काय? नक्की कारण म्हणजे तेलाची किमती हे थोडेफार 3-4 रुपये किलोला वर खाली होतच असतात, पण आता थोडंसं एक युद्धजनक परिस्थिती आहे, त्याच्यामुळे थोडी बाजारात अस्थिरता आहे। डॉलरही वाढलेला आहे। डॉलर युद्धाच्या परिस्थितीमुळे डॉलरमुळे मध्ये मेन तर तेजी झालेली आहे। डब्यामागे किती रुपये वाढले? डब्यामध्ये 90 ते 100 रुपये डबा वाढलेला आहे सगळ्या सोयाबीन, सूर्यफूल आणि म्हणजे युद्धाचा थेट परिणाम पाहायला मिळतो याच्यावरती। हो, थोडाफार परिणाम आहे। 90 रुपये ते 100 रुपये डबा वाढलेला आहे। पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तिन्हीमध्ये पण वाढ झाली। हो, आधी किती होता नाही सध्या भाव किती? सोयाबीनचा डबा साधारण 2000 रुपये होता, तो 2100 रुपये डबा झालेला आहे 13 किलोचा। पाम तेलामध्ये 15 किलोचा डबा होता, 2100 रुपये तो 2200 रुपये झालेला आहे। म्हणजे आता माल आहे पण गिराईक नाही। आता तूर्त तरी या। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।